पालकमंत्री म्हणून अजित पवार हे पुण्याचा कारभार पाहतायत। त्याच पुणे जिल्ह्यातल्या पिंपरी चिंचवड शहरात अजित पवार गटाकडून नव्यानं सादर झालेला विकास आराखडा रद्द करण्यासाठी आज मोर्चा काढण्यात आला आणि हा मोर्चा महानगरपालिकेत पोहोचलेला आहे। परंतु यामध्ये आपण बघतोय इथल्या पदाधिकाऱ्यांना इथं पायऱ्यांवरती बसण्याची वेळ आलेली आहे। मुख्यतः आपण बघतोय की विधानसभेचे उपसभापती अण्णा बनसोडे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत। इथं पालिकेचे आयुक्त शेखर सिंह तर नाही येतच, मात्र इतरही अधिकारी त्यांचं निवेदन स्वीकारण्यासाठी पोहोचलेले नाहीयेत। महायुतीच्या सत्तेतला हा घटक पक्ष आहे। अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवरती उपसभापतींवरती ही वेळ आली आहे की त्यांचं निवेदन स्वीकारायला कोण नाहीये। नक्की तुम्ही सत्तेतच आहात ना? तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं? तुमचं निवेदन स्वीकारायला येतं कुणी नाही, तुम्हाला पायऱ्यावर बसण्याची वेळ आली। सत्तेमध्ये तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते सत्तेमध्ये, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सत्ता आदरणीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय दादा असतील, RPI पक्षाचे रामदासजी आठवले असतील। आमच्या महाराष्ट्रामध्ये युती आहे आणि युतीचंच सरकार आहे। नाही, परंतु अण्णा तुम्ही एवढं मोठं आंदोलन या ठिकाणी करताय, प्रोटोकॉल आहे, तुम्ही उपसभापती आहात, आयुक्तांनी तुमचं निवेदन स्वीकारायला इथं थांबणं गरजेचं होतं। आज या ठिकाणी आयुक्त साहेबांनी नाही थांबलं हे खरं तर चुकीचंच आहे, पण त्यांना माहीत नाही आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादाच्या नेतृत्वाखाली पिंपरी चिंचवड शहराचा विकास झालेला आहे। पिंपरी चिंचवड शहराचा विकास होत असताना नव्याने विकास आराखडा तयार करण्याचं काम गेली 2 महिन्यापासून या ठिकाणी झालेले। त्या विकास आराखड्यामध्ये खऱ्या अर्थाने जे आरक्षणं टाकलेली आहेत ती आरक्षणं चुकीची टाकलेली आहेत। प्रशासनावरती जे यांच्यावरती देखरेख करायला पाहिजे त्या पद्धतीने आरक्षणं झालेली नाही। जवळजवळ 50,000 हरकती या ठिकाणी 2 महिन्यापूर्वी ज्या सूचना हरकती मागवल्या होत्या त्या झाल्या होत्या। त्या सगळ्यांचा रोष धरूनच आज बघितलं तर तुम्ही पिंपरी चिंचवड शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमाने योगेश बल यांच्या नेतृत्वाखाली हा जन आक्रोश मोर्चा आयोजित केला होता। बरोबर, तुम्ही जनतेचे प्रश्न घेऊन इथं आलेला आहात, परंतु हे जनतेचे प्रश्न ऐकायला आयुक्त इथं उपस्थित नाहीयेत, हे दुर्दैवाची बाब नाहीये का? दुर्दैवच आहे, पण एक लक्षात ठेवा, हे जरी दुर्दैव असले तरी आयुक्त साहेब म्हणजे काय पिंपरी चिंचवड शहराचे ते भाग्यविधाते नाहीयेत। ते आज कमिशनर म्हणून या ठिकाणी काम करतात। त्यांचं आजचं वागणं खरं बघितलं तर चुकीचंच आहे। संविधानाच्या यांनी जर बघितलं तर पदाचा अपमान करतायत। आमचा अपमान जरी किती करण्याचा त्यांनी प्रयत्न केला तर ते अपमान करतात का नाही करतात, त्यांना आता महाराष्ट्रामध्ये गेल्यानंतर देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील, आदरणीय दादा असतील, ह्या सर्व घडलेल्या प्रकाराची चौकशी करण्याचे सूचना माझ्या वतीने केल्या जाईल। आज या ठिकाणी पक्षाचे सर्व पदाधिकारी, पक्षाचे प्रमुख नगरसेवक, अध्यक्ष सर्वजण या ठिकाणी आलेले आहेत। तसं बघितलं तर आयुक्त साहेबांनी हा केलेला आमच्या सर्वांचा अपमानच आहे। त्यामुळं हे जे निवेदन आहे हे निवेदन आम्ही त्यांना न देता हेच निवेदन राज्याचे मुख्यमंत्री त्यांच्या स्वाधीन करतील। आज जे या ठिकाणी जितके शिष्टमंडळ उपस्थित आहेत हेच शिष्टमंडळ उद्या जाऊन मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देतील। खरं तर आपण बघतोय की महानगरपालिकेच्या निवडणुका आत्ता लागणार आहेत आणि तुम्ही सत्तेत असला महायुतीत भाजपसोबत, तरी भाजप आणि राष्ट्रवादी स्वतंत्र लढणार आहे हे तर उघड आहे। राजकारण तर खूप होणार आहे। त्याच्या आधीच हे आयुक्तांकडनं पण काही राजकारण केलं जाते? नाही, आयुक्तांनी खरं पाहिलं तर याच्यामध्ये राजकारण करण्याचं काम सुरू केलेलं दिसतंय असं मला या ठिकाणी वाटतंय। कारण शेवटी आज जर आपण पाहिलं तर एक ज्या पदाला जी किंमत आहे, विधानसभेचा अध्यक्ष आणि विधानसभेचा उपाध्यक्ष याचं संविधानिक पद आहे आणि ते त्या पदाची जर समजा यांनी अवहेलना केली असेल तर हे दुर्दैव त्या ठिकाणी कमिशनरनी केलेली ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे। कुणासाठी राजकारण करतायत मग? नाही, आता ते त्यांना मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री त्या ठिकाणी त्यांनी विचारतील त्यांना, ज्यावेळेस आमचे शिष्टमंडळ अण्णासाहेब बनसोडेंच्या नेतृत्वाखाली जाईल त्यावेळेस खऱ्या अर्थानं त्याची उकल आम्हाला त्या ठिकाणी दिसून येईल। आयुक्तांना विसर पडलाय की अजित पवार सुद्धा उपमुख्यमंत्री आहेत, पालकमंत्री आहेत आणि त्यांच्याच सगळे इथं पदाधिकारी आलेले आहेत, उपसभापती आलेले आहेत। नाही, आता काय झालं की गेली 4 वर्ष आले आयुक्त शेखर सिंह या ठिकाणी आहे, त्यांना वाटतं माझी काय कोण बदली करणार नाही, ती या काय शहराची जावई नाही आहेत, या शहराचे शिल्पकार अजितदादा आहेत आणि या शहराने घडवलेलं हे शहर आहे दादानी।
आणि त्या शहरामध्ये जर समजा अशी लोक वागत असेल तर जर वेळीच त्या ठिकाणी व्यसन घालणं गरजेचं आहे. तर महानगरपालिकेची निवडणूक येत्या काही दिवसांमध्ये म्हणजे दिवाळीनंतर या ठिकाणी लागणार आहे आणि या पिंपरी चिंचवड शहरात महायुती सत्तेतले भाजप विरुद्ध अजित पवारांचं राष्ट्रवादी अशी एक थेट लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. म्हणजेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असा सामना महानगरपालिका निवडणुकीत होणार आहे. परंतु तत्पूर्वीच इथं आयुक्त या ठिकाणी राजकारण करतायत. मग आयुक्त कुणासाठी राजकारण करतायत? थेट लढत मुख्यमंत्री विरुद्ध उपमुख्यमंत्री आहेत. त्याच अनुषंगाने हे सगळे डावपेच सुरू आहेत का असा प्रश्न सर्वसामान्यांना पडलेला आहे. नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.